काल संध्याकाळी मी आपल्या कोल्हापूरचा फेमस झणझणीत असा कट वडा बनवलेला. असला जबरदस्त झालेला. आपल्या कोल्हापुरी भाषेत सांगायला गेलं तर शेवटच. सुरुवातीला वड्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातले. यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण आणि यामध्ये मी पुदिना सुद्धा ऍड करून वाटून घेतलं होतं. तो खरडा घातला. त्यानंतर थोडीशी हळद, 2 मोठे बटाटे उकडून हातानेच कुस्करून घातलेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घातलं. छान सगळं मिक्स करून घेतलं. इथं वड्याची भाजी तयार झाली. आता कटासाठी थोड्याशा तेलावरती एक उभा कापून कांदा घालून चांगला परतून घेतला. कांदा भाजत आला की यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालून ते सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता यामध्ये अजून 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर घालून चांगलं बारीक वाटून घ्यायचं. आता कटासाठी तेल थोडं जास्त घातलं मी. तेल हलकं गरम झालं की यामध्ये कढीपत्त्याची पानं, 2 ते 2.5 चमचे घरगुती लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून परतून घेतलं. त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण घातलं. पाणी घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 3-4 मिनिटं हा कट उकळून घ्यायचा. इथं मस्त झणझणीत असा कट तयार झालाय. मसाल्यामध्ये जास्तही कांदे किंवा खोबरं घालू नका. इथं जसं प्रमाण दाखवलंय तसंच घाला, म्हणजे काय होतं, कट छान पातळ तयार होतो. आता वड्याच्या वरच्या कोटिंगसाठी 1 कप बेसनमध्ये ओवा, मीठ, थोडासा 1 ते 2 चिमूट खायचा सोडा घातला. थोडं थोडं पाणी घालून असं बॅटर तयार करून घ्यायचं. सुरुवातीला जी बटाट्याची भाजी तयार करून घेतली होती ती थंड झाली. याचे असे चपटे गोळे तयार करून पिठामध्ये बुडवून तळून घेऊया. इथं तेल चांगलं गरम झाले. यामध्ये बसतील तेवढे 3च वडे मी तळायला सोडले आणि छान दोन्ही साईडनं आलटून पालटून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. वड्यांना बघा मस्त वरती कोटिंग आले आणि उरलेल्या थोड्याशा पिठाचे मी 3-4 असे पकोडे केले होते. वड्यावरती असा गरम गरम कट ओतायचा आणि कांदा आणि लिंबू पिळून असलं मस्त लागतंय.